कारण महिला ही एक सक्षम जसा आपला परिवार सांभाळते तशी ती आपला जे समाजाचे प्रश्न असतात किंवा समाजात जे त्यांना म्हणजे घडत असतं त्याची पूर्ण महिलांना जास्त जाणीव असते. दांडगा जनसंपर्क आणि विकास कामं याच्या जोरावर तब्बल 3 वेळा कल्याण पूर्व मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व गणपत गायकवाड यांनी केलं आहे. जनसंपर्काची हीच कास आता कायम ठेवून त्यांच्या सुविद्य पत्नी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. इथल्या विकास कामांबरोबरच महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या सुलभाताई यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त साधलेला हा संवाद. नमस्कार, महाएम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. मॅडम, तुमचं देखील महाएम टीव्ही मध्ये स्वागत आहे. तुम्ही अनेक वर्ष कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर आता तुम्ही एका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहात. तर काय अनुभव येत आहे तुम्हाला? घर सांभाळताना जे मला म्हणजे घर सांभाळताना जे मी शिकले तेच आज मला एक प्रतिनिधी म्हणून उपयोगाला आलं. आणि समय नियोजन आणि एक आपले प्रत्येकाची काळजी घेणं ही एक सवय पडली. आणि आज हे माझा कल्याण पूर्व ही जो मतदारसंघ आहे माझा, तो माझा एक कुटुंब म्हणून मी समजते. आणि जे जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि जी ताकद मला दिली, तर त्या ताकदीतून एक माझा हा पद नाही तर एक मला जनसेवा करण्याची एक जबाबदारी म्हणून मी आज बघते त्याच्याकडे. आपल्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी तुम्ही कोणत्या योजना राबवत आहात? महिलांसाठी, महिला सक्षम बनवण्यासाठी आणि त्या स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या काही योजना असतात आपल्या सरकारच्या, ज्या मोदीजीने आणलेल्या असतात त्या महिलांपर्यंत पोहोचवतो. तसेच आपले बचत गट असतात, या बचत गटातून त्यांना जे सोय रोजगार असतात त्यांची आम्ही माहिती देतो किंवा त्यांना कौशल्य आणि त्यांचं शिक्षण हेही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि महिला ही कशी एक पुढे जाईल याच्याकडे माझा ध्येय राहील. शाळकरी मुली आणि महिलांच्या अत्याचाराच्या घटना सध्या वाढत आहेत, तर या विकृतीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? या घटना खूप दुर्दैवी आहेत आणि अतिशय संतापजनक आहेत. कारण या घटना ज्या घडतात तर या घटनांकडे कुठलीही तडजोड केली जाणार नाही आणि त्याच्यात कडक अशी म्हणजे कारवाई करण्यात येईल. आणि प्रशासनाकडे तर आमच्या नेहमीच फोन करत असते आणि कुठलीही आपल्या मतदारसंघातली एखादी मुलीची कुठली आली तर आम्ही त्याचा पाठपुरावा घेतच असतो आणि त्या मुलीला त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोचवायचं किंवा त्यांचं काय कुठे काय घडलं असेल हे आम्ही त्यांच्याकडे नक्की मी एक त्यांची म्हणजे अशा कंप्लेंट येतात माझ्याकडे की आमची मुली हरवल्यात किंवा आता 2 दिवसापूर्वी 2 मुली गायब होत्या आपल्या उल्हासनगरच्या. तर त्यांनाही मी पोलिसांना फोन करून या 2 दिवसात मला मुली पाहिजेत, तर त्याने 2 दिवसात मला त्या हजर करून दिल्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या त्या ताब्यात केलं. असं म्हणजे जे काही घटना घडतात त्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असतं. त्यांची मुलगी किंवा माझी मुलगी या उद्देशाने मी त्यांच्याकडे बघत असते. महापालिका आणि नगर परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्यापासून बदलापूर पर्यंत आज महिला प्रतिनिधित्व करत आहेत. जसं आपण पाहिलं तर महापौर पदावर आणि नगराध्यक्ष पदावर आज महिला विराजमान झालेल्या आहेत. तर महिलांनी राजकारणात मोठ्या संख्येने यावं का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हो, नक्की. कारण महिला ही एक सक्षम जसा आपला परिवार सांभाळते तशी ती आपला जे समाजाचे प्रश्न असतात किंवा समाजात जे त्यांना म्हणजे घडत असतं त्याची पूर्ण महिलांना जास्त जाणीव असते. आणि जास्तीत जास्त जे आपले मोदी सरकार म्हणजे आहेत आपले पंतप्रधान भारताचे, त्यांनी जास्तीत जास्त हा महिलांना आरक्षणाचं दिल्यामुळे ज्या आता आपल्या नगराध्यक्षपदी आणि महापौरपदी ही महिला बसलेल्या आहेत. कारण महिला ही एक म्हणजे ते एक सक्षम नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम असते. या उद्देशाने नक्की महिलांनी पुढे यावा आणि ज्या महिला पुढे यायला काही घाबरतात किंवा हे करतात तर त्यांनी नक्की पुढे येऊन आपल्या राजकारणात उतरून नेतृत्व करावा अशी माझी इच्छा आहे. कल्याण पूर्वच्या विकासाला प्रशासनाकडून नेहमीच सापत्न अशी वागणूक मिळालेली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आमदार गणपत गायकवाड हे होते, त्यानेही म्हणजे
कधी गोरगरीब किंवा असं सामान्य जनता असू दे किंवा श्रीमंत असू दे, यांना समान न्याय दिलेला होता. आणि त्यांच्यावर जेव्हा हा प्रसंग आला, त्याच्यानंतर मी घरातून बाहेर पडले आणि आपले आता प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला सपोर्ट केला आणि त्या उद्देशाने मी जी बाहेर पडली, जी आमदार साहेबांची काही कामं होती ती कामं पूर्ण केली. आणि आताही कल्याण पूर्वेचा कसा विकास होईल याच्याकडे माझा पूर्णपणे लक्ष आहे. आणि काही कामं जी झाली नाहीत त्याचाही मी प्रशासनाकडे पाठपुरावा करून ती कामं पूर्ण करेन. आणि जनतेला किंवा माझ्या कल्याण पूर्वेला कसं पुढे नेता येईल त्याच्याकडे माझा ध्येय राहील. जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? मी जागतिक दिनानिमित्तच्या प्रथम त्यांना शुभेच्छा देते आणि महिलांना एवढंच सांगेन की सक्षम व्हा, सबल व्हा आणि कर्तृत्ववान व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण पूर्वच्या विकासाला प्रशासनाकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळत असताना आज इथल्या विकासासाठी आमदार सुलभा गणपत गायकवाड ह्या पूर्णपणे प्रयत्नशील असून येत्या काही काळामध्ये कल्याण पूर्वचा देखील आपल्याला चेहरा मोहरा बदललेला दिसेल. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाएम टीव्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.